लोकशाही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपले स्वागत आहे. आपल्यासोबत आता बोलायला भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर सर आहेत. लोकशाही रुद्रच्या पोलनुसार मवी आणि महाविकास आघाडी त्यांच्यात काटेकी टक्कर आहे. यानुसार कोणाचं पारडं जड होणार आहे हे आपण सरांकडनं जाणून घेऊया. तुम्ही आत्ता जो पोलचे आकडे दाखवलेत, मी तुमच्या पोलचं स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीने नेहमीच जो काही जनतेचा जनादेश आहे तो आम्ही एकदम मोकळ्या मनाने स्वीकारलेला आहे. हाही जनादेश आम्ही स्वीकारू. पण माझा जो अंदाज आहे आणि एकूणच ज्या पद्धतीनं आज मतदान झालेलं आहे, साधारणतः महायुतीला या 160च्या जवळपास 155 ते 160 जागा मिळतील असा आमचा पक्का अंदाज आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आम्ही 100 ते 110 जागा नक्की मिळवू. नक्की. म्हणजे पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच? आता हे पक्ष ठरवेल. त्याच्यानंतर आमच्या महायुती म्हणून आमच्या ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्यामध्ये एक धोरण ठरलेलं आहे. त्या धोरणानुसारच या गोष्टी सर्व ठरतील. जास्त जागा मिळाल्या म्हणून मुख्यमंत्री आम्हालाच करा, कसंही करा आणि मलाच मुख्यमंत्री करा. आम्ही काही उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे नाही आहोत की नीतिमत्ता सोडून निवडणुकीपूर्वी युती करायची आणि निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्याबरोबर जायचं. आम्ही काही उद्धव ठाकरेंच्या गटाची माणसं नाही आहोत. काही धोरण ठरलेलं आहे. निवडणुकीच्या नंतर तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि त्यानुसारच ठरेल. एक हे तो सेफ आहे, मोदी साहेबांनी नारा दिला, त्याचा किती फायदा होईल? मला असं वाटतं हे निवडणुकीच्या निकालातनं अधिक स्पष्ट होईल. बघा, ज्या पद्धतीनं मुंबई शहराची डेमोग्राफी बदलण्याचं काम होतं आहे, म्हणजे मी तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीनं फतवे निघत आहेत, ज्या पद्धतीनं मतदान होतं आहे, ज्या पद्धतीनं मालवणीमध्ये हिंदू बहुसंख्य असलेला माणूस 30 वर्षापूर्वी आज तिथून हिंदूंना पलायन करण्यापर्यंत परिस्थिती आलेली आहे. हे कशाचं होतं काय? हे का होतं आहे? असं कुठे आपण मुंबई शहरात पाहिलं आहे का? का एका विशिष्ट धर्माच्या लोकसंख्येला आपण तिथनं कमी केलं आहे? असं घडलेलं नाही ना. मग हे मालवणीमध्येच का होतं? हे मीरा रोडमध्येच का होतं आहे? बघा, ही मुंबई शहराची भौगोलिक स्थिती बदलण्याचं काम होतं आहे. आणि ज्या ज्या वेळेला आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपण पाहिलं असेल तर हातात संविधान घेऊन अनेक वेळेला सांगितलं गेलं आम्ही संविधान बदलू. संविधान बदललं का हो? तर अजिबात नाही. बघा, ज्याला संविधान कळतं, म्हणजे राहुल गांधींच्या त्या बालबुद्धीला उत्तर देण्या इतपत मला असं वाटतं की आपण वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. संविधान ज्या पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे, त्याचा मूलभूत ढाचा, त्याचे मूलभूत सिद्धांत संविधान कधीच बदलता येणार नाही. त्यात काही दुरुस्त्या करता येतील आपल्याला. आणि या सगळ्यात जास्त दुरुस्त्या कोणी केल्या असतील तर त्या काँग्रेसने केल्या, त्यांच्या काळामध्ये केल्या. मग मी शहाबानूची केस आज नाही काढत, परंतु हे सगळं करत असताना सगळ्यात जास्त संविधान त्यांनी बदललं, त्याच्या घोषणा दिल्या. या संविधानाच्या नंतर मग जातीय गणना करा, जातीपातीचं राजकारण करून ज्या पद्धतीनं आपल्याला डिवाइड अँड रूल काँग्रेसची जी पद्धत आहे त्याला बळी पडू नये म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगितलं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. मुळात त्या संविधान दाखवायचं, मग तुम्हाला वेगळं पाडायचं आणि मग तुमच्या जातीमध्ये भांडणं लावायची, ही काँग्रेसची गेली अनेक वर्षापासूनची पद्धत आहे. त्याला उत्तर म्हणून आम्ही एक रहेंगे तो सेफ रहेचा नारा दिला आणि तो लोकांनी स्वीकारला आहे. हे निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात आम्हाला तो जो प्रतिसाद मिळत होता आणि जनतेनेही स्वीकारलं आहे की होय, जे लोकसभेला खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू होतं त्याचा नेमका काय अर्थ होता हे लोकांना निकालानंतर कळलं. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जरांगे फॅक्टरचा परिणाम होईल का? म्हणजे महायुतीला त्याचा धोका आहे का? बघा, असं आहे की लोकसभेच्या वेळेला जरांगे फॅक्टर हा एक वेगळा विषय होता. विधानसभेच्या वेळेला त्यांनी सांगितलं की होय, आम्ही निवडणूक लढू. ऐन मुमेंटला शेवटच्या क्षणी त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली. ती कोणाच्या सांगण्यावरनं घेतली हे जरांगे पाटलांनाच माहिती, त्यांच्या समर्थकांना माहिती. परंतु जरांगे पाटील अजूनही आजपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करू शकलेले नाहीत. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का? तर हो, मिळालंच पाहिजे. मी सुद्धा मराठा आहे, त्यामुळे हे आरक्षण मिळालं पाहिजे. समाजाची ही मागणी आहे आणि आम्ही त्याचं पूर्ण समर्थन करतो आणि भारतीय जनता पक्षाने याचा कधीही विरोध केलेला नाही. मुळात हे तार्किकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या आरक्षण टिकावं म्हणून जर कुणी सर्वात जास्त प्रयत्न केले असतील तर ते भारतीय जनता पक्षाच्या काळात झाले.
त्यामुळे आम्ही काय आरक्षणाच्या विरोधात नाही आहोत, परंतु जरांगे पाटलांची लोकसभेनंतरची जी विश्वासार्हता जी आहे ती स्वाभाविकपणे लोकांनी त्यांच्या बदलणाऱ्या भूमिका सातत्याने पाहिलेल्या आहे. त्यामुळे त्याचा नेमका किती फटका बसेल हे निकालावरनं कळेल, पण लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. महायुतीने लाडकी बहीण योजना आणली, त्याचा कितपत फायदा निवडणुकीनंतर होईल किंवा होतोय? आम्हाला तो दिसला. ज्या पद्धतीनं जाहीर सभांमध्ये महिलांची उपस्थिती होती, ज्या प्रमाणावरती महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता आणि एकूणच ज्या वेळेला निवडणुकीची स्ट्रॅटेजी बनवताना पक्ष काही गोष्टी ठरवत असतो त्यावेळेला याचा फीडबॅकही आमच्याकडे येत होता. महिलांनी ही योजना उचलून धरली. ही योजना या महाराष्ट्रातल्या निवडणुकीमधली गेम चेंजर योजना ठरणार एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो. नक्की. लाडकी बहीण योजनेला विरुद्ध महालक्ष्मी योजना आणली, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? बघा, असं आहे की कुणी काय योजना आणावी हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, परंतु ज्या वेळेला ही लाडकी बहीण योजना आम्ही आणली त्यावेळेला अगदी सुप्रिया सुळे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील, यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, म्हणजे संजय राऊत म्हणजे ज्या पद्धतीनं रोज सकाळी 9 वाजता त्यांचं ठीक आहे, म्हणजे ते त्यांना तो अधिकार आहे जन्मजात, ते विश्वप्रवक्ते आहेत, म्हणजे या नेत्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, म्हणजे तुम्ही स्वाभिमान विकत घेणार का, तुम्ही महिलांना, म्हणजे काय शब्द वापरले. आणि त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी याचंच स्वरूप डुप्लिकेट करून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ही योजना आणली. आणि मुळात असं आहे की काँग्रेसवर जनतेनं किती विश्वास ठेवावा हे आता जनतेनं ठरवलं आहे. 8व्या लोकसभेचे दिवस की ज्या वेळेला राहुल गांधी आपल्या भाषणांमध्ये खटाखट 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 हा शब्द उच्चारायचे, कर्नाटक असेल किंवा हिमाचल असेल, या राज्यांमध्ये निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसने दिलेली आश्वासनं आणि निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची बदललेली भाषा हे जनतेला माहीत आहे ना. त्यामुळे जनता काँग्रेसवर किती विश्वास ठेवते हे काँग्रेसलाही माहिती आहे. बघा, या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आठवत असेल तर ही प्रिंटिंग मिस्टेक होती. हे सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांना हे त्यावेळी जे मुख्यमंत्र्यांची अदलाबदल जी झाली, एक्सचेंज झालं, तर त्यावेळेला त्यांना सांगावं लागलं की नाही, ती त्यावेळेला आमच्या जाहीरनाम्यामध्ये ही प्रिंटिंग मिस्टेक होती. त्यामुळे काँग्रेसवर जनता किती विश्वास ठेवते हे जनतेलाही माहीत आहे आणि काँग्रेसलाही माहिती आहे. आत्ता महिलांना मोफत प्रवास, 2.5 वर्ष सरकार होतं काँग्रेसचं, आम्ही काय थांबवलं होतं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, नाना पटोलेही त्याच्यात होते, शरद पवारांचेही मंत्री होते. आम्ही थांबवलं होतं का तुम्हाला योजना आणताना? आत्ताच तुम्हाला कसं काय आठवलं? त्यामुळे मुळात असं आहे, एक तर या महाविकास आघाडीकडे स्वतःची अशी काही ठोस योजना नाही. केवळ आणि केवळ आम्हाला सत्तेवर यायचं आहे यासाठी ते वाटेल ते घोषणा करतायत, वाटेल ती आश्वासनं देत आहेत. त्यापैकी हे एक होतं. त्यामुळे जनतेनं त्यांना काही गांभीर्याने घेतलेलं नाही. हर्षल जाधव, लोकशाही मराठी डिजिटल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.